डाव्या बाजूची नाकपुडी बंद करायची, उजवीनी श्वास घ्यायचा आहे, उजवीनी श्वास सोडायचा आहे. तुमच्या सूर्यनाडीला तुम्ही ॲक्टिवेट करत आहात. 5 वेळा ही क्रिया करायची आहे. दोन्ही हात आता एकमेकांवर चोळून स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. स्वाधिष्ठान चक्र शरीर शुद्धीकरणामधले महत्त्वाचे अवयव ह्या चक्रामध्ये. आज बुधवारचा दिवस, जलतत्व सक्षम करण्याचा दिवस. या चक्राची आधिदेवता ब्रह्मदेव, वरुण देवता यांना आज्ञाचक्रातनं बघायचंय. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार करायचा आहे. कल्पना करायची आहे केशरी रंगामधले 6 पाकळ्यांचे फूल इथे उमललेले आहे. एक असे फूल की त्याची प्रत्येक पाकळी ही आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मांशी संबंधित आहे. पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचंय. इथला प्रत्येक अवयव, दोन्ही सक्षम किडन्या, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधले प्रत्येक अवयव, प्रत्येकाला आपण ऊर्जा देत आहोत. कल्पना करायची आहे केशरी रंगामधली ऊर्जा, एक अशी ऊर्जा जिच्यामध्ये खूप शक्ती आहे, खूप प्रेम आहे. स्वयंभू असलेली वैश्विक शक्ती, तिचा प्रवेश आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये झालेला आहे. स्वाधिष्ठान चक्रावर ही शक्ती चक्राकाररित्या फिरत आहे. जलतत्व आपल्या पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या, त्यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, प्रत्येक नदी खूप महत्त्वाची. प्रत्येक नदीचे खूप आभार मानायचे. आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावात असलेली पवित्र नदी, ज्याद्वारे आपल्याला रोज पाणी मिळत आहे, त्या नदीचे खूप आभार मानायचे. त्या नदीमध्ये असलेले जलतत्व आणि त्याचा संबंध आपल्या शरीरामध्ये असलेल्या जलतत्वाशी, त्या जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत या वैश्विक शक्तीद्वारे. पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या. खोल श्वास घ्या, खोल श्वास सोडा आणि श्वास सोडताना बीजाक्षर वमचं उच्चारण करा. वमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. वम. 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 जलतत्व, चंद्रतत्व म्हणजे इडा नाडी. डाव्या बाजूची नाकपुडी जिचा संबंध आहे चंद्रग्रहाशी. ज्याप्रमाणे चंद्रग्रहाद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळते,
त्याप्रमाणेच जलतत्वाद्वारे शरीराचे शुद्धीकरण अगदी व्यवस्थित होते. एक प्रकारची शीतलता आपल्या शरीराला मिळते. प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे जलतत्वाचे. पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर, त्यातले महत्त्वाचे तत्व जलतत्व, त्याचा आभार मानण्याचा आजचा दिवस या वैश्विक शक्तीद्वारे आपल्या हातामधनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि वमचं उच्चारण करा. वम. 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 सावकाश आपले दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे. अधिदेवता श्री गणेशा यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. पृथ्वी तत्वरूपी श्री गणेशांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. शरीरामध्ये पृथ्वी तत्व स्वरूपात असलेल्या सगळ्या अस्थी, सगळे स्नायू, सगळ्या पेशी अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येकामधील जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत. प्रत्येक अवयवामधील जलतत्व आज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. कमरेखालचा प्रत्येक अवयव, आपली दोन्ही पावले, गुडघ्याखालचा भाग, कमरेखालचा भाग, या प्रत्येकामध्ये असलेले सूक्ष्म जलतत्व, त्यांना आपण बळकटी देत आहोत. प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खोल श्वास घ्या आणि वमचं उच्चारण करा. वम. 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 केशरी रंगामधले ऊर्जा स्वाधिष्ठान चक्रावरनं आता मूलाधार चक्रावर फिरत आहे. त्याद्वारे इथल्या प्रत्येक अवयवाला बळकटी मिळत आहे. प्रत्येकामधील जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा. आज्ञाचक्रामधनं मणिपूर चक्राच्या ठिकाणी केशरी प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा.
चंद्रनाडीद्वारे भरभरून केशरी प्रकाश आतमध्ये आलेला आहे. आपण जे काही अन्न ग्रहण करत आहोत ते सूर्य नाडीद्वारे त्याचे पचन अगदी व्यवस्थित होत आहे. सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे. या चक्राची आधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना आज्ञाचक्रातनं बघायचंय. त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे या आयुष्यामध्ये आपल्याला यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर याची प्राप्ती होत आहे. प्रत्येक क्षणाला सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे. प्रत्येक अवयवामधील जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत. त्याद्वारे आपले मणिपूर चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार या महत्त्वाच्या चक्राचे. बीजाक्षर वमद्वारे. वम. 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 हातातनं वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आपल्या अन्नमय कोशामध्ये असलेल्या जलतत्वाला आपण सक्षम केलेले आहे. त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. आणि सावकाश तुमचे दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. आज्ञाचक्रामधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. केशरी प्रकाशामध्ये तुम्ही शिवलिंगाला बघत आहात. शिव आणि त्यांची शक्ती म्हणजे देवी पार्वती. या शक्तींची विविध रूपे, त्यातली ही एक वैश्विक शक्ती जी भरभरून आपल्या दोन्ही हातांमधनं वाहत आहे. जणू साक्षात शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नी तत्व आणि आता वायू तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. सक्षम वायू तत्वाद्वारे, सक्षम श्वासाद्वारे आपले सक्षम हृदय, दोन्ही सक्षम फुफ्फुसे, त्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे सक्षम वायू तत्वाचे. इथे असणाऱ्या जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत. केशरी रंगामधली शिवशक्ती स्वरूप ऊर्जा इथे भरभरून वाहत आहे. त्याद्वारे इथला प्रत्येक अवयव, प्रत्येकाचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे. बीजाक्षर वमद्वारे. वम. वम.
वमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या. अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत. सावकाश दोन्ही हात तुमचे डाव्या बाजूला ठेवा. आज्ञाचक्रामधून आपल्या सक्षम हृदयाला बघण्याचा प्रयत्न करा. शरीरामधला अतिशय महत्त्वाचा स्नायू म्हणजे आपले हृदय. या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद भरभरून या स्नायूला मिळत आहेत. आत्तापर्यंत आपण खूप विचार करून आपल्या हृदयाला त्रास दिलेला आहे. याच्या पुढे नेहमी आनंदी राहायचे, ज्याद्वारे आपले हृदय पण आनंदी राहील. फक्त चांगल्याच भावना आपल्या अंतरंगामध्ये उठत आहेत. या चांगल्या भावनांचे खूप आभार मानायचे. वमद्वारे वम वम रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवायचे. शिवशक्तीचा सूक्ष्म अवतार श्री हनुमानजी, ज्यांचे सूक्ष्म स्वरूप आपल्या शरीरामध्ये आहे, वायू तत्वाच्या स्वरूपामध्ये. शरीरामध्ये असलेले विविध प्रकारचे वायू, त्याचे उपवायू, यांचे खूप आभार मानायचे, ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. शक्तीची देवता श्री हनुमानजी यांना डोकं टेकवून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. वमद्वारे वम वम आपली दोन्ही फुफ्फुसे, त्यांना जोडून असलेला प्रत्येक स्नायू, प्रत्येकाला ऊर्जा मिळत आहे. छान केशरी प्रकाश आपल्या अनाहत चक्रावर पसरलेला आहे. या केशरी प्रकाशाचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. आपल्या स्वतःशी संबंधित आहे विशुद्ध चक्र. या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. आपल्याद्वारे आपण सगळ्यांचे कल्याण करत आहोत. आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे. केशरी प्रकाशामध्ये विशुद्ध चक्राला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक असा केशरी प्रकाश जो ह्या मनुष्य योनीशी संबंधित आहे. आकाश तत्वरूपी महासरस्वती देवींचे आपल्याला
भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. महासरस्वती देवींना आज्ञा चक्रातनं बघा. त्यांना डोकं टेकवून नमस्कार. विद्येची देवता, आपली बुद्धिमत्ता अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे आकाश तत्वरूपी आपल्या विचारांचे. बीजाक्षर वमद्वारे विशुद्ध चक्रामधील जलतत्वाला आपण बळकटी देत आहोत. माकड हाडाच्या आतमध्ये आहे सुषुम्ना नाडी, जिच्यावर आहेत सक्षम 7ही चक्र. त्या सुषुम्ना नाडीला 7ही चक्रांना केशरी प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. खोल श्वास घ्या. श्वास सोडताना वमचं उच्चारण करा. वम. 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 शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक जलतत्वरूपी थेंबाचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा. माकड हाडाला बघण्याचा प्रयत्न करा. कल्पना करायची आहे प्रत्येक चक्रापर्यंत हे ऊर्जा पोहोचत आहे. वम रूपी ऊर्जा. खोल श्वास घ्या आणि वमचं उच्चारण करा. वम. वम. सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा. सक्षम खांद्यांचे खूप आभार मानायचे. वमद्वारे. वम. वम. सावकाश दंडांवर हात ठेवा. कल्पना करायची आपल्या दोन्ही हातांच्या आतमधनं वमरूपी केशरी प्रकाशातली ऊर्जा भरभरून वाहत आहे. त्याद्वारे आपल्या दोन्ही हातांनी सगळी चांगली कर्म घडत आहेत. या चांगल्या कर्मांचे खूप आभार मानायचे. वमद्वारे. वम. वम. सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा. तळहातावर आपल्या कल्पनेमधून ओम काढा. वम काढा. रेखीचे चिन्ह काढा. खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे. वमद्वारे. वम. वम. प्रत्येक कर्म आपण विचारपूर्वक करत आहोत. सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे. दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आपले आज्ञाचक्र.
गुरूंचे स्थान, आपले सगळे रेकीचे ग्रँड मास्टर यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. त्याचबरोबर आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र, पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे शिवशक्तीचे. प्रत्येक क्षणाला वमद्वारे केशरी प्रकाशामध्ये आज्ञाचक्राला बघण्याचा प्रयत्न करा आणि वमचं उच्चारण करा. वम वम सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवायचे. चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे. वमद्वारे वम वम चांगले स्तोत्र, चांगले मंत्र आपण दोन्ही कानांनी ऐकत आहोत. खूप आभार आपल्या चांगल्या श्रवण शक्तीचे. प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. टाळूच्या ठिकाणी आहे आपले सहस्त्रहार चक्र. इथला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येकाचे खूप आभार. वमद्वारे वम 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 सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा. शरीरातला महत्त्वाचा अवयव आपले मेंदू, त्याच्या बाजूला असणारे पाणी, त्यातले जलतत्व, त्यांचे खूप आभार मानायचे. वमद्वारे वम वम सक्षम जलतत्वाद्वारे आपले मेंदू एकदम सुरक्षित आहेत आणि व्यवस्थित काम करत आहेत. खूप आभार मानायचे. केशरी प्रकाश आपल्या मेंदूवर पडलेला आहे. त्यामधील जलतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. वम वम जलतत्वाचे आपल्याला सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहे. जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. या वैश्विक शक्तीद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे. प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार मानायचे. वम